नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोस्ट ऑफिस भरती संदर्भात एक अतिशय महत्त्वाचा विषय पाहणार आहोत. तो म्हणजे कट ऑफ किती लागू शकतो. मित्रांनो, सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न असतो, माझे मार्क्स कमी आहेत तरीही चान्स आहे का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, जर आपण मागील वर्षीचा कट ऑफ पाहिला म्हणजे 2024 किंवा 25 तर पोस्ट ऑफिस जी-डी-एस भरती तर महाराष्ट्रामध्ये कट ऑफ साधारण 92 ते 95% गेला होता. काही शहरी भागात कमी जागा असलेल्या विभागांमध्ये कट ऑफ जास्त लागलेला दिसून आला, तर काही ग्रामीण आणि मोठ्या जागा असलेल्या विभागांमध्ये 90% पेक्षा कमी सुद्धा कट ऑफ लागलेला होता. यावर्षी कट ऑफ कमी का लागू शकतो? मित्रांनो, यावर्षी परिस्थिती थोडी वेगळी आहे. कारण या वेळेला महाराष्ट्र आणि गोव्यातून खूप मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहेत. काही विभागांमध्ये तर 300 पेक्षा जास्त जागा आहेत. आणि जेव्हा जागा जास्त असतात, तेव्हा अर्जदार वेगवेगळ्या विभागात विभागले जातात. स्पर्धा कमी होते आणि त्याचा थेट परिणाम कट ऑफ कमी होण्यावर होतो. म्हणूनच मित्रांनो, यावर्षी कट ऑफ मागील वर्षीपेक्षा थोडा कमी लागू शकतो, अशी पूर्ण शक्यता आहे. तर मित्रांनो, कॅटेगरी वाईज कट ऑफ मी आता तुम्हाला सांगणार आहे. तर जनरल किंवा ओपन कॅटेगरीसाठी 88% ते 92% हा कट ऑफ लागू शकतो 2026 मधील आता चालू भरतीसाठी. ओ-बी-सी कॅटेगरीसाठी 86% ते 90% पर्यंत कट ऑफ जाऊ शकतो. ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीसाठी 86% ते 90% कट ऑफ असा ग्राही धरला आहे. तर एस-सी कॅटेगरीसाठी 82% ते 86% असा कट ऑफ असेल. एस-टी कॅटेगरीसाठी 78 ते 83% असा अनुमान आहे. तर पी-डब्ल्यू-डी कॅटेगरीसाठी पी-डब्ल्यू-डी कॅटेगरी म्हणजे जे दिव्यांगत उमेदवार आहेत, त्यांनी दिव्यांगतमधून फॉर्म भरला असेल, त्यांचा कट ऑफ 72 ते 78% लागू शकतो. विशेषतः ग्रामीण भाग, जिथे जास्त जागा आहेत, अशा विभागामध्ये चान्स आणखी वाढतो. मित्रांनो, जर तुमचे 10वीचे गुण 75 पेक्षा जास्त किंवा 80% च्या आसपास असतील आणि तुम्ही योग्य विभाग निवडला, तर निवड होण्याची संधी नक्कीच आहे. कारण पोस्ट ऑफिस भरतीमध्ये परीक्षा नाही, मुलाखत नाही, फक्त मेरिटवर निवड होते आणि मेरिट लिस्ट एकापेक्षा जास्त वेळा निघते. कट ऑफच्या भीतीने अर्ज अजिबात सोडू नका. जागा जास्त असणे हा उमेदवारासाठी सगळ्यात मोठा फायदा आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्या विभागात चान्स जास्त आहे, फॉर्म भरताना कोणती चूक करू नये. मित्रांनो, व्हिडिओ उपयुक्त वाटला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा.